जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। खरी रामनिष्ठा खरा ब्रह्मचारी, विदेहीपणे वागला देहधारी, श्रीरामचिंतनी जीवनी दंग झाला, नमस्कार माझा श्री ब्रह्मानंद गुरुला। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज हे मूळचे जालिहाळचे। 6 शास्त्रे, 18 पुराणे, भागवत असा त्यांचा मोठा व्यासंग होता। इंदोर येथे त्यांची आणि महाराजांची पहिली गाठ पडली। महाराजांच्या कृपाछायेत त्यांची साधना परिपक्व झाली। पूर्वाश्रमीचे अनंत शास्त्री गाडगोळी महाराजांच्या कृपाप्रसादाने ब्रह्मानंद झाले। श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्रीमंत महाराजांच्या आज्ञेनुसार रामनाम प्रसाराचे कार्य कर्नाटक प्रांतात केले आणि वयाच्या 60व्या वर्षी नवबाग येथे कृष्णा नदीमध्ये देहविसर्जन केला। एक दिव्य तेज महाराजांमध्ये कायमचे सामावले। भक्त मंडळींनी या ठिकाणी श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पादुका स्थापन करून मंदिर उभारले। ती मूळ जागा श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांच्या शेतात आहे। आजूबाजूचा परिसर संपूर्ण शेतीचा, हिरवागार आणि शांत असल्यामुळे नामसाधनेला अतिशय पोषक आहे। लोकोद्धार करत करत ब्रह्मानंद महाराज 1918 साली कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील नरसोबाच्या वाडीपासून 12 किलोमीटर असलेल्या नवबाग येथे पोहोचले। आपले अवतार कार्य संपवण्यासाठी त्यांनी ती भूमी निवडली। 1918 सालच्या सर्वपित्री अमावस्येला नवबागेत बुवांनी आपला देहत्याग केला। या घटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे 2018 हे साल ब्रह्मानंदांचं शतसंवत्सरी पुण्यतिथी वर्ष म्हणून साजरं होत आहे। ब्रह्मानंद महाराज हे नाव गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परिवारात उच्च स्थानी आहे। त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या शतमान उत्सवात काही विशेष सेवा रुजू व्हावी अशी भाविकांची इच्छा होती। त्यानिमित्ताने श्रीमंत महाराज व श्री ब्रह्मानंद यांच्या चरणकमलांवर अतिरुद्र अभिषेक तसेच रामनाम तारक होम करण्याचे ठरवले। श्री महाराजांच्या कृपेने जो कार्यक्रम ठरला होता त्याहीपेक्षा उत्तम झाला। न भूतो न भविष्यती अशा झालेल्या अभूतपूर्व सोहळ्याची पाहूया एक झलक। अधिक महिन्याचे औचित्य साधून 23 मे 2018 ते 27 मे 2018 या तारखा अतिरुद्र व रामनाम तारक होमासाठी योजल्या। 21 तारखेला दुपारी 25 स्वयंसेवकांचा एक ताफा नवबागेत ब्रह्मानंद महाराजांच्या समाधी मंदिरात येऊन दाखल झाला। कार्यक्रमाच्या प्रेमाने अक्षरशः ही मंडळी भारावलेली होती। परिसर स्वच्छता करून झाल्यावर सर्वजण सभामंडपाच्या सुशोभीकरणाला लागली। जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले, जणू काही कार्यक्रमाची नांदी सांगू लागले। तोरणे, पताका यांनी सुरेख वातावरण निर्मिती केली। श्रीराम जयराम जय जयरामचे बॅनर जागोजागी झळकले। सर्व आवार स्वच्छ, नेटके व शोभिवंत दिसू लागले। परगावाहून येणाऱ्या लोकांना माहिती देण्यासाठी मंदिराच्या ओसरीवर स्वागत कक्ष उभारण्यात आला।
पुणे येथील श्री वासुदेव तिळवणकर यांचेकडे असलेल्या श्री महाराजांच्या पादुकाही मार्गस्थ झाल्या. महाराज उत्सवाला निघाले. सायंकाळी 7च्या सुमारास सर्व मंडळी नवबागेत दाखल झाली. महाराजांच्या पादुकांचे आगमन झाले आणि अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. आपल्या लाडक्या बुवांच्या भेटीला महाराज आले आहेत असाच भास झाला. वातावरणात एकदम पावित्र्य भरले. पायघड्या घातल्या गेल्या. महाराज आले. बुवाला भेटायला महाराज आले. राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम गुरु राजा गुरु राजा नमितो तपति संहरि माया जीव तपसारा वारुणि दिसला अद्वैत सारा. जय जय आरती श्री गुरु. कुठल्याही कार्याच्या आधी तेथे कोठीची सिद्धता आवश्यक असते. कार्यक्रमाचा शिधा आणला गेला. कोठीपूजन झाले. अन्नपूर्णेची आरती झाली. महाराज आले. ब्रह्मानंदांची कोठी धनधान्याने भरली. अन्नपूर्णा अन्नसंतर्पणाला सिद्ध झाली. श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद. श्री रामजी जय रामदूत तू श्री रामजी जय रामदूत तू महाभारत मंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद. श्री गुरु ब्रह्मानंद जय जय सद्गुरु ब्रह्मानंद. आपल्याकडे मंगल कार्यापूर्वी शुचिर्भूततेसाठी उदकशांत करण्याचा प्रघात आहे. त्या दृष्टीने उदकशांत सिद्ध करण्यात आली. अतिरुद्रासाठी आवश्यक असलेल्या शुचिर्भूततेची परिपूर्ती झाली. मे पहाट उजाडली. ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो मंगल दिन उगवला. सनईचे मंजूळ स्वर कानावर येऊ लागले. ब्रह्मानंदांचे समाधी स्थान रांगोळ्यांनी शोभायमान दिसत होते. सर्वत्र पणत्या लावून दीपोत्सव केला होता. पहाटे ठीक 5 वाजता श्रीमंत महाराज व श्रीगुरु यांच्या काकड आरतीला सुरुवात झाली. तबला पेटीच्या सुरेल साथीवरील काकडा मनाला तरतरी देऊन गेला.
तेव्हा नियोजित मुख्य कार्यक्रम अर्थात अतिरुद्राला सुरुवात होणार होती. ह्या अतिरुद्राचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न फडके गुरुजींनी केले. या मोठ्या विधीसाठी लागणारी पुरोहितांची मोठी संख्या व पूजेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यासाठी त्यांचे मोलाचे सहाय्य मिळाले. समाधी मंदिरात सर्व विप्रवर्ग जमला. एका एका गुरुजींचे नाव उच्चारले गेले. नवबाग संस्थानचे पंच कानिटकर काका यांच्या हस्ते ब्राह्मणांना सवळं, उपरणं, ताम्हण, पळी, भांड, आसन, जानवं, जपमाळ, अत्तर असा संच देण्यात आला. रुद्राभिषेकासाठी पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर, गोवा इत्यादी विविध ठिकाणून ब्रह्मवृंद आले होते. सभामंडपात अतिरुद्राची पूर्वतयारी झालेली होती. महाराज व श्री ब्रह्मानंदांच्या तसबिरी विराजमान होत्या. आलेला सर्व ब्रह्मवृंद सभामंडपात स्थानापन्न झाला. त्यानंतर रुद्राभिषेकाच्या पुण्याहवाचनास सुरुवात झाली. नवबाग संस्थानचे पंच श्रीयुत निळकंठ कुलकर्णी व त्यांची पत्नी संकल्पास बसले. प्रत्यक्ष महारुद्राचे अवतार असणाऱ्या श्रीमंत महाराजांच्या कृपाप्रसादाकरता देवतांना नमन झाले. इकडे पूर्व क्षितिजावर नुकतेच झुंजूमुंजू होऊ लागले होते आणि ब्रह्मानंदांच्या समाधी मंदिरात धीर गंभीर असा ब्रह्मवृंदाचा रुद्रघोष ऐकू येऊ लागला. तांब्याचे अभिषेक पात्र तिवईवर विराजमान झाले. त्याखाली महाराजांच्या पादुका अभिषेक जल सिंचनासाठी पाचारण झाल्या. ते अभिषेक जल ब्रह्मानंदांच्या पादुकांवर पडू लागले. श्री महाराजांप्रती अखंड लीनत्व असलेले श्री ब्रह्मानंद महाराज या गुरुशिष्यांचं नातं या ठिकाणीही तसंच जपण्यात आलं होतं. ज्या सोहळ्याच्या सिद्धतेसाठी संयोजकांनी 3 वर्षापासून ध्यास घेतला होता तो क्षण प्रत्यक्षात साकार होत होता. तो आनंद केवळ अवर्णनीय असाच होता. तो सुखसोहळा अनुभवणारे खरोखरच नशीबवान. सकाळी 7 वाजता पुरुषांचा एक व महिलांचा एक असे 2 अखंड रामनामाचे पहारे सुरू झाले. पुढे 5 दिवस 24 तास चाललेल्या या जपात सर्व भक्तगण सहभागी झाले. समाधी मंदिराच्या मागील बाजूस मोठा नवीन हॉल बांधला आहे. तिथे मंडळी सामूहिक जपास बसली. कुमारी गौरी करंबेकर
हिचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. विभास आणि अलाह्या बिलावल या रागांचे सूर वातावरणात पसरले. त्या सुरेल मैफिलीनंतर विष्णू सहस्रनाम व राम हृदयाचे पठण झाले. इकडे सभामंडपात ब्राह्मण वर्ग रुद्र पठण करत होता. दोन्ही पादुकांना कृष्णेच्या पाण्याचा अभिषेक चालू होता. कृष्णामाईला सुद्धा या सोहळ्यामुळे विशेष आनंद झाला असणार. समाधी मंदिरात गोंदवलेकर महाराजांच्या आणखी एक पादुका ठेवण्यात आल्या. भक्त त्यावर पाणी घालत होते. त्यानंतर शिरीष जोशी यांचे ब्रह्मानंद महाराज लिखित मोक्षप्राप्तीचे रहस्य या विषयावर प्रवचन झाले. रोज याच वेळी या रहस्याचे चिंतन करायचे होते म्हणून शिरीषजींनी मूळ उतार्याचे 4 भाग केले होते आणि त्यापैकी एक भाग रोज निरूपणाला घेतला होता. शिरीषजींनी भक्ताचे 4 प्रकार अर्थात बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे आहेत हे सांगून बद्ध हा भक्ताचा प्रकार पहिल्या दिवशी उलगडून सांगितला. ती बद्ध लक्षणे ऐकताना लोक जागीच खिळून राहिले.
मग हे तोडून उपयोग नाही, हे सोडलं पाहिजे. मग सोडणं म्हणजे काय असतं, ती कैरी जेव्हा अशी परिपक्व अवस्थेला यायला लागते ना, तेव्हा बघा तिथं ते तोंड असं भगवं व्हायला लागतं. आणि तो त्या झाडाचा जो मालक असतो ना, मालक तो जाणकार, त्याला बरोबर कळतं की अरे ही कैरी परिपक्व अवस्थेला यायला लागली. मग तो काय करतो, तो असा एक झेला करतो, तो त्या काठीला असा तो झेला बांधतो बघा, आणि त्यात ती कैरी अशी अलगद धरून एक हिसका देतो. तो हिसका दिल्याबरोबर ती कैरी अलगद त्या झेल्यामध्ये पडते. जो हिसका देतो ना, तो झेला धरतो एवढा. सद्गुरू प्रपंचामध्ये आपल्याला असा एखादा झटका देतात, पण लगेच जाणीव करून देतात, बाळा काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग तो असा परिपक्व होऊ लागलाय हे जेव्हा त्या सद्गुरूंना कळतं, तेव्हा ते त्याला छान असा अलगद घेतात, त्याच्यावर संस्कार करतात आणि त्याच्या ध्येयापर्यंत त्याला पोहोचवतात. इकडे सभामंडपात गुरुजींनी अतिरुद्राच्या 2 एकादशण्या पूर्ण केल्या. समाधी मंदिरात मध्यान्ह आरती व महानैवेद्य झाला. महाप्रसाद करण्याची जबाबदारी कुंदन साठे, अनिल मुंडले, अशोक कुलकर्णी आणि सुनील बुचके यांनी समर्थपणे सांभाळली. ब्रह्मवृंदासाठी खास विडेही बनवले होते. ब्राह्मण भोजनाला तांबुलाने पूर्तता येते. दुपारच्या सत्राची सुरुवात कोल्हापूरच्या रवी अग्निहोत्री यांच्या प्रवचनाने झाली. आपल्या प्रवचनात मोक्षप्राप्तीसाठी कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी त्यांनी सुरेख मार्गदर्शन केलं. महाराजांनी असं सांगितलं, पूर्वीच्या काळात शत्रू देव स्वर्गात असायचे, शत्रू पाताळात असायचा. म्हणजे 2 याचा अंतर होतं, स्वर्गात देव आणि पाताळात शत्रू. हे साधारणतः त्रेतायुगामध्ये होते. सत्ययुगामध्ये 2 शत्रू 2 देशात आहेत. श्रीराम भारतात होते आणि रावण लंकेत होते. 2 देशात शत्रू जरा जवळ आला. द्वापार युगामध्ये शत्रू घरात आला. कौरव आणि पांडव हे भाऊभाऊच होते, त्यांच्यातच वाद होते, त्यांच्या शत्रुत्व होतं. तो अगदी जवळ घरात आला. आणि कलियुगामध्ये तो कुठे आला, तर कलियुगामध्ये मनामध्ये शत्रू निर्माण झाला. आपलं मनच नर करणी करे तो नर का नारायण म्हणजे हे फक्त रामाच्या चरित्रातच मिळेल. रामानं असं कुठेही सांगितलं नाही मी देव आहे. पण कलियुगामध्ये स्थिती अशी आहे की तो शत्रू आपल्या मनामध्ये आला. आपल्या घाताला, आपल्या लबाडीला, आपल्या मनोवृत्तीला सर्वस्वी आपणच कारणीभूत आहोत. आपला शत्रू मनात आला. भले तो देहानं कुठेही जात नसेल, पण मनानं किती पाप होतं? 90% पाप डोळ्यानं होतं. 90% पाप डोळ्यानं होतं. कारण डोळे झोपेसपर्यंत डोळ्यात मन असतं. डोळ्यानं जर बघितलं तर पाहिजे आहे, डोळ्यात बघितलं तर आपल्या प्रतिक्रिया बदलत जातात. आवडता मनुष्याला आपले डोळे वेगळे बोलतात, नको तो मनुष्याला आपले डोळे वेगळे बोलतात. म्हणजे डोळ्यामधून पाप निर्माण होत असते. संध्याकाळच्या सत्रात
पुण्याचे हरिभक्तपरायण मिलिंदबुवा बडवे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सद्गुरू वाचोन सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी हा पूर्वरंगाचा निरूपणाचा अभंग होता. कुर्मदासाचे आख्यान ऐकताना श्रोते त्यात तल्लीन होऊन गेले. आधी
प्रत्येक युगात एक राम जन्माला येतो. कलियुगातला राम तुकाराम. त्या रामाचा सेतू भंग झाला. या रामाचा सेतू पाण्यावरती तरंगला. ज्याला जाणीवा वेदना कळतात, ज्याला वेदना कळतात, त्याला संवेदना कळतात. आणि तो सगळ्यांच्या मध्ये असतो संवेदना जाणणारा. तो स्त्रियामध्ये असे, तो मुलामध्ये बसे, तो सर्वांमध्ये भरून या ऐसा राहिला. या ब्रह्मचैतन्य जगात नाही पाहिला. ज्याच्यामध्ये गुण आहे तो सगळे हे या प्रकारे देतो. म्हणून तुकारामाने यामध्ये लिहिलं आहे, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्यानंतर 6:30 ते 7:30 या वेळात सामुदायिक जप झाला. महाराजांना रामनाम प्राणापेक्षा प्रिय होते, त्यामुळे संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमात 2 तास जपासाठी ठेवलेले होते. त्याच्या पाठोपाठ सायं आरती व प्रसाद होऊन पहिला दिवस संपला.